आयोजित केलेल्या या मोर्चाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांच्या पक्षाचे सरचिटणीस माझे सहकारी रोहितजी पवार, शिवसेनेचे प्रमुख अमरराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख बाळारामजी पाटील, प्रदीपजी पाटील, भावनाताई घाणेकर, चंद्रकांतजी पाटील, सतीशजी पाटील, सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी, उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी, 21 जुलैला आपला एक मोर्चा निघाला. या सिडको आणि महानगरपालिकेवर पहिला मोर्चा आपण काढला. तो मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांसाठी होता. तो मोर्चा सिडकोने भरमसाठ लावलेला घराच्या किमती विरोधात होता. तो मोर्चा गावठाण आणि अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या नोटिसा मारला त्याच्याबद्दलचा होता. त्यानंतर आज दुसरा मोर्चा निघतोय आणि तो दुसरा मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्या अन्यायाच्या संदर्भात वाचा फोडणारा निघतोय. यामध्ये मी अभिमानाने सांगेन की स्थानिक भूमिपुत्रांचा विषय सत्तेमध्ये नसताना सुद्धा कोणी घेतला असेल तो महाविकास आघाडीने घेतलाय याचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी मी करतोय. खरं म्हटलं तर मोर्चा मोठा काढायचा होता, तयारी सुरू केली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस ज्या पद्धतीने पडतोय, हवामान खात्याने सांगितलं की पुढचे 5 दिवस रेड अलर्ट आहे. मला असा अनुभव आहे, ज्यावेळेला हवामान खातं सांगतं त्यावेळेला उलटो. आज आम्हाला वाटला पाऊस जास्त आहे, तर आम्ही सांगितलं मोजकेच कार्यकर्ते घेऊन या, आता पाऊस नाही. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही हा प्रश्न घेऊन जाऊ, एमडींना आणि खासगी अधिकाऱ्यांना सूचना देऊ. या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेतला नाही तर स्थानिकांना जागा आणि त्यांच्या 12.5% हक्क मिळवण्यासाठी आणि विविध प्रश्नांच्या संदर्भातून एक महामोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये काढण्याचा निर्णय आपण घेऊ. ही इशारा मी आज या ठिकाणी सिडको आणि प्रशासनाच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितोय. लढाई काय? चंद्रकांत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब बाळांचे तुम्ही लोकांसाठी लढता. दिवा पाटलांनी दाखवलेला मार्ग ठरलेला आपण चालताय. ज्यांनी त्याग केला, ज्यांनी नवीन मुळे बसवले, ज्यांनी जेलपीठ बसवली, ज्यांनी उडत बसवलं, ज्यांनी सिमेंट बसवली, ज्यांनी पनवेल बसवलं, ज्यांनी खारघर बसवलं, ज्यांनी एअरपोर्ट बसवलं, या लोकांच्या असलेल्या त्यागातून ही मुंबई, नवी मुंबई उपस्थित झाली. अभिमानाने सांगावं लागेल, एक नेता असा होता त्याने प्रगतीवर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय घेतला की 12.5% अधिकार हा स्थानिक भूमिपुत्रांना विकासात दिला पाहिजे. त्याचं नाव होतं शरदचंद्रजी पवार साहेब होता. त्यानंतर या स्थानिक भूमिपुत्रावर कोणी न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. नेते लढले पण स्वतः मोठे झाले, नेते लढले पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, पण स्थानिक भूमिपुत्र आहे तिथेच राहिला. आज आम्ही आश्वासन करण्यासाठी आलेलो आहोत. या स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही आश्वासित करतोय की आपण ठामपणाने एकत्रित उभा राहूया. आता उल्लेख केला दिवा पाटलांच्या असलेला त्यागाला उचितस्थान द्यावं म्हणून आपण मागणी केली. एअरपोर्टला नाव द्यावं म्हणून सांगितलं. तुम्ही तिथे आमदार खासदार म्हणून तुमच्या पक्षाचे आले, परंतु आजही त्या एअरपोर्टचा निर्णय तुम्ही घेतला नाही. आज दिवा पाटलांचा आठवण एवढ्यासाठी येते आहे
मी परवाच्या दिवशी सुद्धा काही जयंत पाटलांच्या आणि तुमच्या उपस्थितीमध्ये झालेल्या तुमच्या वर्धापन आलो होतो. आपण खारघरला वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न केला. लोकांमध्ये दोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची ताकद आहे. एकच विषय आहे, दिशा दाखवण्याचा विषय आहे. अनेक वर्षापासून आजही आमच्या भूमिपुत्रांना जमिनी मिळत नाही. आजही ते लढत आहे आणि बांधकाम केलं की लगेच सिडको नोटीस पाठवते की तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केलं तुमचं पाडून टाकणार आहे. आम्ही काम केलं, आम्हाला रेग्युलाइज करा, आम्हाला नियमित केलं जात नाही. परंतु ब्रिटिशांनी जमीन सरंजाई रद्द केली, एकदा बिळवण कशी केली नाही. या देशामध्ये या राज्यामध्ये जेवढे राजे महाराजे होते त्यांच्या जमिनी रद्द करण्याचा आणि सरकारी जमीन करण्याचा भूमिका त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांपासून असलेल्या सरकारने घेतली. आज मला एकच सांगायचं आहे, मग या असलेल्या जमिनीचा संदर्भ मला माहित नाही. मला पत्रकारांनी सांगितलं, आज पत्रकार परिषद झाली, त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टामध्ये हा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा विषय असताना या संदर्भामध्ये मला अजून न्याय मिळायचा आहे. माझा प्रयत्न सिडकोला जर बिळवणकर असे म्हणत असेल हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात केस आहे, मग यामध्ये केस असताना सुद्धा ती जमीन त्यांच्या नावावर करण्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी का निर्णय घेतला हा जाब आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलो आहोत. सविस्तरपणे आम्ही बोलू, परंतु मला एवढंच सांगायचं आहे, या जमिनी ज्या सरकार जमिनी झालेल्या आहेत, त्या जमिनी ज्या सिडकोच्या माध्यमातून ताब्यात घेतल्या झालेल्या आहेत, त्या जमिनी जर सरकारच्या जमा असतील तर त्या स्थानिक भूमिपुत्रांना दिल्या पाहिजे. ही मागणी आमच्या आजच्या मोर्चाची आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा. जिथे जिथे जमिनी सिडकोच्या आहेत, जिथे जिथे जमिनी सिडको आहे त्याचा लिलाव करते. आश्चर्य आहे, मागच्या महिन्यामध्ये सिडकोच्या भूखंडाचा लिलाव आज जागतिक विश्वविक्रम करणारा लिलाव झाला. गुंठ्याला इतका भाव झाला. अरे तुम्ही जमिनी विकून धंदा करता. सिडको व्यवस्थापन हे लोकांच्या सेवेसाठी योजनेसाठी आहे, विकसित करण्यासाठी आहे. आता तुम्ही तिसरी मुंबई करताय, तिथल्या लोकांचा विरोध व्हायला लागला, कारण ह्या लोकांना नाही मिळालं आम्हाला कसं मिळणार. तुम्ही या जमिनी विकून पैसे कमवण्यापेक्षा या जमिनी स्थानिक भूमिपुत्रांना द्याव्या अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चाच्या माध्यमातून करतोय. ही लढाई आहे, ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांसाठी कोण उभं राहिलं नाही. या लढाईची आज वाट आम्ही पेटवलेली आहे. ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण करतो. हे करत असताना 31 तारखेला आपण मोर्चा काढला होता. आपल्याला 100 मीटरच्या पुढे गावचा नंतर वाढून दिलो, ते नियमित करण्याचं सांगितलं. आपली मागणी 500 मीटरच्या पुढे करा. 500 मीटरच्या गावठाणामध्ये आम्ही ते लोकांनी घरं बांधले ते रेग्युलेट करावे. आज आम्हाला नोटीस देत आहे. ते नियमित करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. आणि एवढंच नाही तर बेकायदेशीर बांधकाम केलं म्हणून त्यांना नोटीस आलंय, त्यांना नियमित करावं. तुम्ही बिल्डरला व्यवसाय देताय, तुम्ही बिल्डरला टीडीआर देताय, मग ते आमच्या लोकांना का देऊ नये ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि ज्या लोकांना घरं गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना नाव दिलं आणि घरासाठी योजना राबवली. 1 लाख घरं दिली गेली होती. 2023ला निवडणुकीच्या अगोदर जमिनी ताब्यात घेऊन निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीचा हा निर्णय केला होता. आज त्यांची किंमत 81 लाख. ते घराची किंमत कमी व्हावी एवढा त्या विषयावर आपण मोठा काढतोय. ही सुरुवात आहे. मी खात्री देतो ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबवायची नाही. आमच्या प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे. तुम्ही साथ द्या, विजय हो. आपण आता मोर्चाच्या नंतर कारखान्याच्या लाईनीने जाऊया. त्याचबरोबर BMTC कामगार यांना न्याय मिळत नाही, कोणालाच न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी आपण लढायला उभा राहतो. ज्यांना ज्यांना न्याय मिळत नाही त्यांनी त्यांचा अर्ज करा. हळू 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 हा सागर बनवू
आणि हा समुद्र ज्याला उठेल जो उठेल त्याला शिरको आणि त्याच्या भ्रष्टाचाराला भुईसपाट करतील. त्यामध्ये जे मंत्री असतील जे अध्यक्ष असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं मागणी आपण करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.